नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. सतीश आमच्याबरोबर व्हिडिओग्राफर आहेत. आणि आता नुकतीच दिवाळी संपलेली आहे. माझी खात्री आहे की आपल्या सर्वांची दिवाळी यावेळेला छान आनंदात गेली असेल आणि येतं वर्षसुद्धा आपलं असंच सुखात, समृद्धीत आणि आनंदात जाईल अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अर्थातच आज अत्यंत महत्त्वाचा दिवस जागतिक परिप्रेक्ष्यात आहे, कारण आत्ता आपण बोलतोय अमेरिकेतली निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजचा संबंध दिवसभर म्हणजे अमेरिकेत आत्ता न्यूयॉर्कमध्ये सकाळचे 7 वाजले असतील, त्यामुळे आतापासून तिथे निवडणुकांचं मतदान सुरू होईल. आज दिवसभर मतदान चालेल. अर्थात अमेरिकेतली मतदानाची पद्धती ही बॅकवर्ड आहे. तुम्हाला हसू येईल मी म्हटल्याचं, पण भारतामध्ये आपण EVMनी मतदान करतो, अमेरिकेत अजून कागदावरती करतात. त्याचं एक कारण असं आहे की अमेरिकेतली मतदारांची संख्या भारताच्या निम्म्याहूनही कमी आहे. 1/3 कमी आहे मला वाटतं. 34 कोटी वगैरे आहे, म्हणजे अगदीच काहीच नाही म्हणजे. तर त्याकरता त्यांना अजूनसुद्धा कागदावरचंच मतदान आवडतं, म्हणून त्यांचं ते चालू आहे. अर्थात कागदावरच्या मतदानात तोटा असा असतो की ते मोजायला वेळ लागतो. तरीसुद्धा उद्या या वेळेपर्यंत आपल्याला निवडणुकीचा निकाल मिळेल अशी अपेक्षा आहे. या निवडणुकीमध्ये अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारणपणे 2च उमेदवार असतात. ही अध्यक्षपदाची निवडणूक आहे. याच्यातला फरक लक्षात घ्या. भारतामध्ये राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रप्रमुखाची निवडणूक हे संसद सदस्य आणि विधानसभा सदस्य करतात. विधानसभा, विधान परिषद, संसद सदस्य, त्याला इनडायरेक्ट निवडणूक म्हणतात. मतदारांपर्यंत आपले राष्ट्रप्रमुख कधी निवडणुकीकरता जात नाहीत. राष्ट्रप्रमुख म्हणतोय, पंतप्रधान नाही. तेव्हा अमेरिकेमध्ये मात्र राष्ट्राध्यक्ष हा सर्वोपरी असतो. राष्ट्राध्यक्षाला अनेक असीमित अधिकार असतात. अर्थात त्याच्यावरती दोन्ही सदनांचं म्हणजे वरिष्ठ सभागृह आणि कनिष्ठ सभागृह म्हणजे सेनेट आणि काँग्रेस हे सभागृहाचं नाव आहे, त्यांचं त्याच्यावरती वचक असतो, चेक असतो. त्याला व्हेरियस चेक्स अँड बॅलन्सेस आणि पुन्हा त्यांची जी न्यायव्यवस्था आहे त्याचासुद्धा त्याच्यावरती चेक असतो. परंतु राष्ट्राध्यक्षांचे अधिकार खूप जास्त असतात. यावेळेला पुन्हा गेल्या वेळेला जे राष्ट्राध्यक्ष होते, ज्यांची 16 साली निवड झाली होती, 16 ते 20, तिथे 4 वर्ष कालावधी असतो, डोनाल्ड ट्रम्प. आणि 20 साली ते निवडणुकीला उभे राहिले आणि थोडक्याने ते निवडणूक हारले. त्यांच्या मते ते हारले नाहीत, पण ते एकूण मतदानाचे आकडे पाहिल्यानंतर ते हारले हे लक्षात येतं. जो बायडन यांनी त्यांना हरवलं. ते पुन्हा यावेळेला उभे राहत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जो बायडन यांच्याबरोबर ज्या उपराष्ट्रपती होत्या कमला हॅरिस, त्या उभ्या आहेत. थोडीशी परिस्थिती अशी झाली होती की खरं म्हणजे जो बायडनच उभे राहिले होते. आणि अमेरिकेत साधारण पद्धत अशी असते की सिटिंग प्रेसिडेंट म्हणजे जे निवृत्त होत आहेत प्रेसिडेंट, त्यांना 2च टर्म फक्त प्रेसिडेंट राहता येतं. त्यामुळे पुढच्या टर्मला ते नॉर्मली उभे राहतात आणि सहसा ते निवडून येतात. अशी साधारण तिथे प्रथाच आहे. त्याप्रमाणे बायडन उभे राहिले होते. परंतु बायडेन यांचं वय खूप जास्त झालेलं आहे आणि गेले एखाद वर्ष तरी असं अनुभवाला आलं की त्यांची जी मेडिकल परिस्थिती आहे, त्यांची आरोग्यविषयक परिस्थिती आहे, ती तेवढीशी चांगली नाही आहे. 1-2दा तर ते कोणी मनुष्य नसताना हस्तांदोलन करायला त्या माणसाशी गेले वगैरे, म्हणजे असे त्यांना भास व्हायला लागले होते. इतक्या महत्त्वाच्या जागेवरच्या माणसाला असे भास होत असले तर ते संपूर्ण जगाकरता धोकादायक असतं. कारण लक्षात ठेवा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जर बटन दाबलं तर अणुबॉम्ब उडवण्याची शक्ती त्या बटनामध्ये आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ते अधिकारच आहेत. तर त्यामुळे त्यांचं जेव्हा डिबेट झाली, आणि हे एक अमेरिकन निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की दोन्ही राष्ट्राध्यक्ष जे निवडणुकीला उभे असतात, राष्ट्राध्यक्ष नाही, दोन्ही उमेदवार जे निवडणुकीला उभे असतात, ते एकाच मंचावर येऊन टेलिव्हिजनवर त्यांच्या 3 किंवा 4 वादविवाद होतात. आणि वादविवाद म्हणजे कसे असतात, एकाने बोलायचं तर दुसऱ्याने गप्प बसायचं, दुसऱ्याने बोलायचं तर पहिल्याने गप्प बसायचं, असे कंट्रोल्ड असतात. परंतु समोरासमोर असतात. म्हणजे मी त्याला तेव्हा म्हणालो होतो असं बोलता येत नाही. समोरासमोर विषय मांडायला लागतात आणि त्यांना प्रश्नही विचारले जातात, कारण प्रश्नकर्तासुद्धा जाणकार असतो. तर अशा वादविवादामध्ये बायडेन यांनी अत्यंत वाईट अशी कामगिरी केली आणि ट्रम्प यांचा वर्चस्मा दिसून आला. तेव्हा डेमोक्रॅटिक पक्षाने ठरवलं की बायडेननं जो उभं केलं तर पराभव अटळ आहे, म्हणून त्यांनी दुसऱ्या उमेदवाराचा शोध सुरू केला. एवढ्या लहान थोड्याशा वेळामध्ये उमेदवार मिळणं त्यांना मला वाटतं शक्य झालं नाही, म्हणून त्यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाच उमेदवार म्हणून घोषित केलं. कमला हॅरिस यांची 2 गुण होते. एक म्हणजे त्या भारतीय वंशाच्या, म्हणजे त्यांची आई तमिळ अय्यंगार कुटुंबातली, भारतातनं गेलेली, 21व्या वर्षी अमेरिकेत पोचलेली आहे आणि तिने तिथे जाऊन कॅन्सर रिसर्चवरती मोठी कामगिरी केली. तिने पुढे एका कृष्णवर्णीय माणसाशी, जो अमेरिकन नव्हता, जो हायटीमधनं असाच त्यांच्यासारखाच अमेरिकेत आला होता इमिग्रंट म्हणून, त्यांच्याशी लग्न केलं आणि त्यांची 2 अपत्य, 2 मुली झाल्या, त्यातली ही कमला हॅरिस.
हिने वकिलीचं प्रशिक्षण घेतलं आणि आम्हाला आपलं असं वाटत होतं की कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत, त्यांचं भारताबद्दल जरा कणव प्रेम असेल. काहीही नाही आहे. त्या स्वतःची जाहिरातसुद्धा त्या आफ्रो अमेरिकन अशी करतात. म्हणजे त्यांच्या वडिलांकडनं त्यांना आफ्रिकन वारसा आहे. हायटीमध्ये जे गुलाम आणले होते ते आफ्रिकेतनंच आणले होते कृष्णवर्णीय. त्यांच्या ह्या संतती असल्यामुळे त्या आफ्रो अमेरिकन म्हणवतात. कारण आफ्रिकन लोकांचं अमेरिकेत जवळजवळ 18 ते 20% मतदार असतात. त्यामुळे त्यांनी साहजिकच स्वतःला आफ्रो अमेरिकन असं जाहीर केलेलं आहे. आणि आत्तापर्यंतची त्यांची कामगिरी आहे उपराष्ट्रपती म्हणून ती अत्यंत सुमार आहे. आणि भारताबद्दल त्यांना प्रेम नाहीच आहे. एकूणच डेमोक्रॅटिक पक्षाला भारताबद्दल प्रेम कमी असतं. तरी अमेरिकेतले भारतीय डेमोक्रॅटिक पक्षालाच आतापर्यंत मत देत आले होते 2016पर्यंत. 2016मध्ये ट्रेंड बदलला होता आणि अमेरिकेतल्या भारतीयांनीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला मत द्यायला सुरुवात केली होती. आतापर्यंतचा इतिहास असा आहे की रिपब्लिकन पक्षाने भारताला सर्वात जास्त मदत केलेली आहे कायम. अपवाद म्हणजे फक्त रिचर्ड निक्सन. पण निक्सन हा एकूणच लुच्चा मनुष्य होता असं अमेरिकन लोकच म्हणतात. त्यांना शेवटी हाकलून द्यायची पाळी आली होती वगैरे या प्रकाराचं. आणि डेमोक्रॅटमध्ये मात्र आपल्याला मदत करणारे लोक कमी होते. त्यांची सगळी सहानुभूती पाकिस्तानकडे कायम असायची. एकच अपवाद होता, तो म्हणजे जॉन एफ केनेडी, म्हणजे पहिले केनेडी म्हणून जे आले होते त्यांचं भारतावरती जास्ती प्रेम होतं असं म्हटलं जातं. 62च्या युद्धामध्ये त्यांनी भारताला मदत करायची तयारी दर्शवली होती त्यावेळेला. त्याच्यानंतरचे भारत पाकिस्तान प्रत्येक युद्धात अमेरिकेची सहानुभूती, डायरेक्ट मदत आणि सगळ्या बाजूची मदत ही पाकिस्तानच्या बाजूने राहिली. तसं असल्यामुळेच आपल्याला रशियाची मदत घेण्याला पर्याय नव्हता, कारण आपल्याकडे व्हेटो पॉवर नव्हती. जवाहरलाल नेहरूंच्या भोळेपणामुळे किंवा मूर्खपणा शब्द नाही मी वापरत, आपल्याला मिळत असलेली युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या परमनंट मेंबरशिपची संधी आपण चीनला नेऊन दिली होती. त्यामुळे आपल्याकडे व्हेटो पॉवर नव्हती. म्हणून काश्मीर प्रकारात जेव्हा अमेरिकेने भारताविरुद्ध प्रस्ताव आणला तेव्हा आपल्याला रशियाचे मदत वापरून व्हेटो करायला लागलं होतं. जुना इतिहास आहे, जाऊ द्या, आपण तिथं पुढे जाऊया. परंतु याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाने भारताला नेहमीच सक्रिय मदत केलेली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाने त्या मनाने कमी केलेली आहे. कारण डेमोक्रॅटिक पक्षाचा ओढा अरब, मुस्लिम आणि अर्थात ज्यूजमध्ये सुद्धा अरबांकडे जास्त, ज्यूंकडे कमी, अशी त्यांची आत्तापर्यंतची वर्तणूक राहिलेली आहे. आता ह्या निवडणुकीत काय होतं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आत्ता प्रसारमाध्यमं अमेरिकेतली अशी सांगतायत की ज्याला म्हणतात अतिशय क्लोज फाईट आहे. म्हणजे ही जिंकेल, कमला हॅरिस जिंकतील का डोनाल्ड ट्रम्प जिंकतील, याच्यामध्ये आत्ता कोणालाच काही ठरवता येत नाही. सर्वेचे रिझल्ट 45% ट्रम्पच्या बाजूने, 44.5% कमला हॅरिस यांच्या बाजूने, कधीकधी उलटे पण होतात, अशी परिस्थिती असते. बरं, अमेरिकेत एक 50 संस्थानं आहेत, 50-51 संस्थानं आहेत. त्यांची संस्थानं म्हणजे प्रांत, आपण ज्याला प्रांत म्हणतो त्याला ते स्टेट्स म्हणतात. म्हणून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिकन संयुक्त संस्थानं. तर त्या संस्थानांमध्ये काही संस्थानं अशी आहेत की ज्या संस्थानांमध्ये कधी रिपब्लिकन कधी डेमोक्रॅटिक असं काठावरची बहुमतं दोघांची असतात. तर अशा संस्थानांना स्विंग स्टेट म्हटलं जातं. स्विंग म्हणजे झोपाळा, म्हणजे कधी रिपब्लिकनच्या बाजूने झोका जातो, कधी डेमोक्रॅटच्या बाजूने झोका जातो. तर अशी जी स्विंग स्टेट आहेत ती अशी आहेत: अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, पेन्सिल्व्हानिया, विस्कॉन्सिन, नॉर्थ कॅरोलायना आणि नेवाडा. या स्विंग स्टेटमध्ये ज्याच्या बाजूनी पारडं झुकेल त्या बाजूनी सहसा निवडणुकीचे परिणाम जातात असं म्हटलं जातं. आत्ताच्या मितीला डोनाल्ड ट्रम्प यांची स्विंग स्टेटमध्ये स्थिती कमला हॅरिस यांच्यापेक्षा चांगली आहे. आता मुद्दे कुठले आहेत ते सांगतो. डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा मुद्दा म्हणजे त्यांची इलेक्शन स्लोगनच आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन. आपण ज्याला आत्मनिर्भर भारत म्हणतो ना, त्याचंच दुसरं प्रतिरूप म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. त्यांचं असं म्हणणं आहे डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या शक्तीची सगळी वाताहत केलेली आहे. अमेरिका जगाचं हसं झालेलं आहे. आपण बघितलं अफगाणिस्तानातनं ज्या रीतीने अमेरिकेने पळ काढला ते पाहून म्हणजे हसावं करावं कळत नव्हतं. अहो, डॉलरच्या नोटा प्लास्टिकमध्ये बांधलेल्या त्यांनी तिथे सोडून दिल्या आहेत. एक काडी टाकली असते तर त्या जळून गेल्या असत्या, पण त्या तालिबानच्या हातात पडाव्या अशा डॉलरच्या नोटा, अत्याधुनिक शस्त्र, ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर हे सगळं सोडून अमेरिकन तिथनं पळून गेले होते. तर अमेरिकेचा हसं झालं या सगळ्या प्रकारात. तर डोनाल्ड ट्रम्पला भयंकर संताप आला होता आणि तो म्हणला मी असतो तर असं घडलं नसतं. त्यांनी आणखीनही एक करून दाखवलं. त्यांनी एक फार विशिष्ट विधान केलं, आत्ता परवा केलं. बांगलादेशमध्ये जो हिंदूंवरती प्रचंड हल्ले होत आहेत ते सगळं अमेरिकेचं कारस्थान आहे. डेमोक्रॅटिक पार्टीनी डोनाल्ड लू नावाचा त्यांचा एक मनुष्य आहे ज्याची स्पेशालिटीज ठिकठिकाणी जाऊन चालती डेमोक्रेसी राज्य पाडणं अशी आहे. त्याला पाठवून त्यांनी शेख हसीनांचं सरकार उलथवून लावलं, लाच दिली, पैसे वाटले, इस्लामी दहशतवाद्यांना पैसे वाटले आणि बांगलादेशमध्ये उत्पात घडवून आणला.
पण त्याचा साईड इफेक्ट म्हणजे बांगलादेशमधल्या हिंदूंना प्रचंड प्रमाणावरती दंगे, जाळपोळ, बलात्कार याला सामोरं जायला लागलं. तर ट्रम्पने असं विधान केलं की माझा जर राज्य असतं तर मी असं कधी घडूच दिलं नसतं आणि आताही मी राज्यावर आलो तर हे क्षणात बंद करीन, हा असला फालतूपणा मी खपवून घेणार नाही, हे डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलेलं आहे. माझ्या अमेरिकन मित्रांनी ज्यांचं डेमोक्रॅटिक पक्षाकडे थोडी सहानुभूती असते त्यांनी मला सांगितलं, अहो हे निवडणुकीत बोलण्याची गोष्ट असते, ही काही मनावर थोडी घ्यायची असते. मी त्यांना एकच प्रश्न विचारला की काय ट्रम्प एकटेच निवडणूक लढवत आहेत? कमला हॅरिस, जो बायडन डेमोक्रॅटिक पक्ष निवडणूक लढवतच नाही आहे का? त्यांनी नाही हे विधान केलेलं, हे विधान फक्त ट्रम्प यांनी केलेलं आहे. याला तुम्ही काही व्हॅल्यू द्याल की नाही? की ट्रम्पनी आउट ऑफ द वे जाऊन हिंदूंच्याकरता विधान केलं आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मोदी हे माझे जवळचे मित्र आहेत, हिंदूंचं कुठे जर त्यांच्यावरती अत्याचार होत असले तर अमेरिकन म्हणून मी हे सहन करणार नाही, मी हे थांबवून दाखवीन. दुसरा ट्रम्प यांचा मुद्दा होता अर्थव्यवस्थेबद्दल. त्यांनी सांगितलं की अर्थव्यवस्था डेमोक्रॅटिक पक्षाने खिळखिळी केलेली आणि त्याचं एक कारण असं आहे, फाटक्यामध्ये पाय घालण्याची अतिशय वाईट वृत्ती डेमोक्रॅटिक पक्षाला आहे. युक्रेनच्या लढाईमध्ये काही कारण नसताना त्यांनी पाय घातला आणि जवळजवळ 100 ते 200 अब्ज डॉलरची मदत युक्रेनला केलेली आहे. अर्थात ही मदत म्हणजे काय करतात? शस्त्रास्त्र देतात. हे ते तुम्हाला सांगतो बरं, काही मदत कशी केली जाते. शस्त्रास्त्र द्यायची म्हणजे युक्रेनला 100 अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र दिली, कर्जाऊ म्हणून दिली. युक्रेन म्हणतो की मी कर्ज परत करीन. युक्रेनकडे खायला पैसे नाही आहेत, तुमचं कर्ज काय ते परत करणार? ते कर्ज परत करणार नाही, सगळ्यांना माहिती आहे. पण शस्त्र ज्यांच्याकडनं विकत घेतली त्यांनी काही ही कर्जाऊ दिलेले नाही आहेत, त्यांना नक्त पैसे पाहिजेत आणि ते सगळे अमेरिकेतले शस्त्रास्त्र निर्मितीचे मोठे मोठे उद्योजक आहेत. बोईंग कंपनी ती लढाऊ विमानं बनवते. नंतर तुमची लॉकहीड मार्टिन इथं प्रसिद्धच आहे, अमेरिकेचं स्टेल्थ म्हणून जे बॉम्बर आहे ते लोकं बनवतात. अशी वेगळी वेगळी लढाऊ विमानं, रेथिऑन आहे ते अमेरिकेचे मिसाईल्स बनवतात. हे प्रचंड मोठ्या कंपन्या आहेत. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून या कंपन्यांचा शेअर 30 पटीने वाढलेला आहे. ते खूप पैसे कमवत आहेत. त्यांना पैसे कोण देतं? अमेरिकन सरकार देतं. अमेरिकन सरकारकडे पैसे आहेत का? नाही. मग अमेरिकन सरकार काय करतं? कररूपी जो पैसा मिळाला तो घ्यायचा आणि कर्ज काढायची आणि उचलून कोणाच्या घशात घालायचा? या कंपन्यांच्या घशात घालायचा. ह्या कंपन्या आणि यांचे करते करविते त्यांना डीप स्टेट असं म्हणण्याचा प्रघात आहे. तर डीप स्टेटची इच्छा आहे की हे युद्ध चालू राहावं. हे युद्ध चालू राहिलं की डीप स्टेटचं उखळ पांढरं होतं, बाकी अमेरिकेचं काय व्हायचं ते होऊ दे, त्यांना त्याची पर्वा नाही आहे. डोनाल्ड ट्रम्प याच्या विरुद्ध उभे राहिलेत. ते म्हणले मी राज्यावर आलो तर युक्रेनचं युद्ध एका दिवसात बंद पाडीन. मग कसे बंद पाडाल? त्यांना सांगितलं मी युक्रेनची मदत बंद करीन. 100 अब्ज डॉलर युक्रेनला देण्यापेक्षा ते जर अमेरिकेतल्या नागरिकांवर मी खर्च केले, अमेरिकेतला व्यवसाय वाढवला, व्यापार वाढवला, तर अमेरिकन नागरिकांच्या खिशात पैसा खुळखुळायला लागेल. आणि आज जे भाववाढ झाली आहे, अमेरिकेत भाववाढ झाली बरं का, तुम्हाला सांगून ठेवतो. इथे आपले विरोधी पक्ष ओरडत राहतात, अमेरिकेमध्ये प्रचंड भाववाढ झालेली आहे. मुख्य म्हणजे पेट्रोलचे भाव वाढलेत. त्याला कारण युक्रेन युद्ध आहे. युक्रेन युद्ध झालं त्यानंतर रशियाचं स्वस्त पेट्रोल मिळणं बंद झालं आहे. आपण ते घेतो, आपली गोष्ट सोडून द्या. युरोपमध्ये ते मिळणं बंद झालं, गॅस मिळणं बंद झालं आणि अमेरिकेमध्ये भाववाढ झाली. तर ट्रम्प म्हणतो हे युद्ध बंद केलं की भाववाढ कमी होईल. तो पैसा जो इथे विनाकारण चालला आहे तो मी आपल्या देशातमध्ये वापरीन आणि देशाची परिस्थिती सुधारेन. दुसरा मुद्दा ट्रम्प यांचा आहे की इल्लिगल इमिग्रंट म्हणजे जे अनियंत्रित घुसखोर अमेरिकेत शिरत आहेत ते सगळे मेक्सिकोतनं येत आहेत. काही मेक्सिकोतनं येत आहेत, काही अरब देशातनं मुस्लिम लोक येत आहेत, तऱ्हेतऱ्हेचे इल्लिगल इमिग्रंट येतात आणि त्यांनी यावं म्हणून डेमोक्रॅटिक पक्ष सक्रिय मदत करत होता आत्तापर्यंत. कमला हॅरिसने यांच्यासंबंधी जेव्हा CNN वर प्रश्न विचारला झाला की तुमच्या राजवटीमध्ये ट्रम्पनी ह्या सगळ्याला बंदी घातली होती, तुम्ही ती बंदी करून कायदे शिथिल केले, त्यामुळे चौपटीने हे प्रमाण झालेलं आहे. त्याच्यावर त्या बाई काय म्हणल्या माहिती आहे का? फार इंटरेस्टिंग आहे ते म्हणण्याचं. त्या म्हणल्या की आता आम्ही ती बंद करायला घेतलं आहे ना. तो म्हणला मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुमच्या राजवटीमध्ये हे चौपटीने वाढलं, हे खरं आहे का? तुमची राजवट 4 वर्ष होती. याच्यावर त्या बाई म्हणल्या मग ट्रम्पसुद्धा 4 वर्ष प्रेसिडेंट होण्याचा प्रयत्न नाही का करत आहेत? कशाचा काही संबंध आहे का? पण त्यांची अशीच पद्धत आहे. त्यांना प्रश्नांची उत्तरं माहीत नसली की त्या काहीतरी कुठेतरी जातात आणि वाटेल ते बरळत बसतात. त्याच्याकरता अमेरिकन माध्यमांनी नवीन शब्दप्रयोग केलेला आहे. ते म्हणतात वर्ड सॅलड. त्याचा शब्दशः भाषांतर म्हणजे शब्द कोशिंबीर असा होईल. आपल्या इथे नाही का गृहिणी, उरले काही पदार्थ, थोडीशीच भाजी उरली, थोडेसंच सॅलडचे पदार्थ उरले तर एकत्र करायचं, दही घालायचं, ढवळायचं आणि कोशिंबीर चविष्ट करून खायला द्यायची.
मूळ त्याच्यात काय असतं, काही नसतं, उरले सोडल्या गोष्टी टाकलेल्या असतात. तशी शब्दांची कोशिंबीर या बाई खेळत बसतात, कारण मुद्दा नसतोच. त्यांच्यापुढे जर टेलिप्रॉम्प्टर नसला, त्यांना लिहून दिलेलं नसलं, तर त्यांना काहीही उत्तर देता येत नाही. आणि हे असेच प्रकार कितीतरी मीम्स त्याच्यावरती निघाले. मीम्स काय, खरोखर त्यांचे व्हिडिओज दाखवलेले आहेत लोकांनी, की त्यांना काहीही उमगत नाही आहे. त्यांना विचारलं की अमेरिकेत भाववाढ झाली तेव्हा तुम्ही राज्यावरती होता, तुम्ही काय केलं? त्याच्यावरती त्या काय सांगतात, भाववाढ म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? पेट्रोलचे भाव वाढतात, खाद्यपदार्थाचे भाव वाढतात आणि फॅमिलीजना जगणं कठीण होतं. अहो हेच तर तुम्हाला विचारतोय, ती का झाली? त्याच्यावर उत्तर नाही. मग काहीतरी भरकटत बोलत बसायचं. माझी अशी अपेक्षा आहे की अमेरिकन माध्यमांना हे जे कळत नाही ते अमेरिकेतल्या सामान्य जनांना कळावं, की कमला हॅरिस प्रश्नांपासून पळ काढतायत. त्यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेची प्रश्न सोडवण्याची शक्यता नाही आहे, त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याला उत्तरं पण नाही आहेत. त्या तिथे आलेल्या आहेत म्हणून काहीतरी बोलत आहेत म्हणून तो वेळ मारून नेत आहेत. डिबेटमध्येही असाच प्रकार झाला, वेळ मारून नेली आणि हे काही नीट घडत नाही आहे. हा ट्रम्प यांचे दोन वेळ. एक मुद्द्यावरती ट्रम्प मात्र मात खातात, तो आहे गर्भपाताचा मुद्दा. रोमन कॅथॉलिक धर्माप्रमाणे गर्भपात केला नाही पाहिजे, कारण त्याच्यात भ्रूण हत्या होते. त्यांची काय जी मतं असतील ती असो. आणि ट्रम्प यांचे जे सपोर्टर्स आहेत त्यातले बरेचसे असे स्टॉन्च ख्रिश्चन एव्हँजेलिकल ज्यांना म्हणतात तसे आहेत, त्यांना गर्भपात मंजूर नाही आहे. परंतु गर्भपात केला मंजूर झाला असावा याच्याकरता आपल्या ज्या कमला हॅरिसबाई त्या गर्भपाताच्या बाजूने बोलतात. आणि त्या सांगतात स्त्रीला तिच्या शरीराचा हक्क आहे, तिने काय करायचं ते स्त्रीने ठरवायचं, तुम्ही कोण ठरवणार वगैरे. या मुद्द्यावरती ट्रम्प थोडेसे साईडला जातात, ही गोष्ट खरी आहे. परंतु इमिग्रंट्सचा मुद्दा असो, इकॉनॉमीचा मुद्दा असो, मेक अमेरिका ग्रेटचा मुद्दा असो, अमेरिकेला वरती कसं न्यायचं आहे तो मुद्दा असो, बलबलत्या ठिकाणी उगीच लढाईला जायचं नाही तो मुद्दा असो, हिंदूंना वाचवायचं आहे कारण तसंच इस्रायल हमास युद्ध आहे तेही मी बंद करून दाखवीन म्हणले. त्यांना म्हणले कसं बंद करणार? काही नाही, इराणवरती दणकून बॉम्ब वर्षाव केला की ज्यांच्या शस्त्र यांना कोण देतं आहे? इराण देतं आहे. त्यांच्यावर दणकून बॉम्ब वर्षाव केला की इराण गप्प बसेल, हे युद्ध पण थांबेल आणि इस्रायल आपलं शांतता परत आपल्या इथे प्रस्थापित करेल. अशी त्यांची उत्तरं आहेत. आता ही उत्तरं निवडणुकीच्या रिंगणात दिलेली आहेत. तुम्ही त्याचं अगदी काढायला बसला का असं केलं का असं होईल का, असं तसं होत नाही. परंतु ॲटलिस्ट त्यांच्याकडे हे प्रश्न सोडवण्याची इच्छा आणि क्षमता आहे. हॅरिसबाईंकडे तशी आहे असं काही दिसलेलं नाही. आता काय होतं ते बघू. पण एक मात्र निश्चित आहे की आत्ता अमेरिकेत जी अनिश्चितता आहे, कोणालाच माहीत नाही आहे कोण निवडून येईल, त्याच्या जोरावरती काल आपलं स्टॉक मार्केट पडलेलं आहे. आपल्या इथला शेअर बाजार 900 पॉईंटनी खाली गेलेला आहे. कारण अमेरिकेचं निवडणूक ही सगळ्या जगाला भेडसावणारी शक्ती असते. कोण निवडून येतं हे डीप स्टेट, जॉर्ज सोरोस आणि ही सगळी जमलेली तिथे जी आहेत लोकं, त्यांची कॅन्डिडेट कमला हॅरिस निवडून येते का? ती निवडून आली तर बिझनेसचं बोऱ्या वाजेल. ट्रम्प निवडून आले तर ट्रम्प बिझनेसला वरती आणतील. कारण ट्रम्पचं म्हणणं असं आहे, शांततेच्या काळात चांगला बिझनेस केला तर अमेरिका जास्त पैसे कमवू शकतं. शस्त्रास्त्राचा व्यापार हा पैसे कमवण्याचा खरा मार्ग नव्हे आणि तोच मार्ग डीप स्टेटला आवडतो. त्यामुळे डीप स्टेट ट्रम्पच्या विरुद्ध आहे. लोक जर ट्रम्पच्या बाजूने असले, आता तरी असं दिसतंय की अमेरिकेतली बरीचशी लोकं ट्रम्प यांच्या बाजूने आहेत. तसं झालं उद्याच्या निवडणुकीत जर ट्रम्प निवडून आले तर भारताबद्दलच्या अमेरिकन भूमिकेमध्ये एक चांगला बदल होईल असं मानायला जागा आहे. लोकांनी असंही सांगितलं की ट्रम्प निवडून आले की टॅक्स वाढवतील वगैरे. खरी गोष्ट आहे, ते टॅक्स वाढवतील. परंतु भारत आता काही पूर्वीचा गरीब बिचारा भारत राहिलेला नाही आहे. अशा छोट्या मोठ्या टॅक्स वाढी भारत सहज सहन करू शकतो. मोदी आणि ट्रम्प यांची खरोखरची मैत्री आहे, त्या मैत्रीचा आपल्याला लाभ होईल. त्यामुळे भारतीयांच्या दृष्टीने, भारतातल्या भारतीयांच्या दृष्टीने आणि अमेरिकेतल्या सुद्धा भारतीयांच्या दृष्टीने ट्रम्प निवडून येणं हे कदाचित जास्ती चांगलं असेल. काय होतं ते आपण बघणारच आहोत. आता उद्या या वेळेपर्यंत निकाल झालेला असेल. उद्या किंवा परवा मी त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करीन, निकाल आणि त्याचे परिणाम याच्यावरती. आत्ता हा व्हिडिओ याकरता केला की आपल्याला साधारण कल्पना असावी की अमेरिकन निवडणुका काय आहेत आणि त्याचं महत्त्व आपल्या देशाच्या बाजूने काय. असंही म्हटलं जातं की अमेरिकेची निवडणूक पूर्ण होण्याच्या आधी इराण इस्रायलवर हल्ला करील, कारण आता अमेरिकेत कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही आहे. प्रत्यक्षात असं होईल असं मला तरी वाटत नाही. बघूया काय होतं ते. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे आणि आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद.